नीट UG 2026 री एक्झामच्या पार्श्वभूमीवर NTA शिफारशीवरून केंद्र सरकारनं टेलिग्रामवर 16 जूनपासून तर 22 जूनपर्यंत काही निर्बंध, काही रिस्ट्रिक्शन्स घालून देण्यात आलेले आहेत. पेपर लीक होऊ नये, अफवांवर विश्वास होऊ नये, अफवा पसरू नयेत, असे वेगवेगळे याला पार्श्वभूमी आहे. नक्की असं केल्याने कितपत फरक पडेल, पेपर लीक होणार नाही याची श्युअरिटी होईल का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट आहेत. सर, ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं टेलिग्रामवर काही निर्बंध घातले ते नक्की काय आहेत आणि कशा पद्धतीने पेपर लीक होणार नाही याची एक श्युअरिटी होते? सेंट्रल गव्हर्नमेंटने निर्बंध जे घातलेले आहेत ते आजपासून म्हणजे 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत इंडियामधल्या इंटरनेटवरती इंडियन कस्टमरसाठी टेलिग्राम ॲप किंवा ते मोबाईलमध्ये असेल किंवा वेबवरती असेल ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. आणि 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये जी टेलिग्रामची फॅसिलिटी आहे की ओल्ड मेसेजसुद्धा आपण एडिट करू शकत असू, ते त्यांनी फीचर जे आहे ते डिसेबल केलेलं आहे. त्याच्यामुळं काय फायदा होईल? आत्ता जर आपण बघितलं तर टेलिग्राम हे सगळ्यात जास्त मास पब्लिकेशनसाठी, म्हणजे मासमध्ये जर मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत काही पोचवायचं असेल, मग ती PDF असेल, व्हिडिओ असेल, लिंक्स असतील, विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन ऑफ साईज ऑर कंटेंट ऑर क्वांटिटी, तर मी टेलिग्राम हे ॲप वापरलं जातं. आणि त्याच्यात अजून एक ड्रॉबॅक म्हणता येईल की टेलिग्राममध्ये मी मल्टिपल ठिकाणी मल्टिपल डिव्हायसेसवरती लॉग इन करू शकतो. म्हणजे व्हॉट्सअप जर आपण बघितलं तर माझा एक मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर दिला आणि तो मला OTPने ऑथेंटिकेट करावा लागतो आणि तो मी एकाच डिव्हाइसवरती म्हणजे माझ्या मोबाईलवरती मी तो वापरू शकतो. किंवा जास्तीत जास्त वेब व्हॉट्सअप थ्रू मी एक ब्राउझरवरती तो यूज करू शकतो. पण टेलिग्राममध्ये त्यांनी फीचर म्हणून असे दिलेलं आहे की मी एकतर विदाऊट नंबर फक्त एखाद्या युजरनेम किंवा एखाद्या ईमेल IDने सुद्धा ते टेलिग्राम लॉग इन करू शकतो. आणि त्यातनं मी मल्टिपल कंट्रीजमध्ये, म्हणजे मी तो ईमेल ID बनवला इटलीमध्ये, यूज करतो आहे दुबईमध्ये, आणि त्या दुबईतल्या एखाद्या मशीननी मी ॲक्सेस दिला इंडियामध्ये, आणि जर इंडियामधल्या लोकांनी ते वापरलं तर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजला तो ट्रेस करायला खूप अवघड जातो. त्यामुळं हे त्यांनी मागचा जो पेपर लीक झाला त्यानंतर मग जशी माहिती आपल्याला टेलिग्रामकडनं अपेक्षित होती ती मिळाली नाही, त्यामुळं त्यांनी आता ह्या अख्खा प्लॅटफॉर्मचं बंद करायचं प्लॅन केलेलं दिसतोय. यामुळं खरंच ज्या पद्धतीने पेपर लीक होतात आणि त्याच्यानंतर टेलिग्रामवर ते व्हायरल होतात त्याला रोखण्यात यश मिळेल? 100% यश मिळेलच असं आपण गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. पण त्याच्यात आपण एक म्हणू शकतो की एक त्यांनी हर्डल क्रिएट केलेलं आहे की जे आत्तापर्यंत टेलिग्रामवरती फ्रीली अवेलेबल होतं, तर ते त्यांनी थोड्या प्रमाणात रिस्ट्रिक्ट करून सिक्युअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे असं आपण म्हणू शकतो. सर, तुम्ही आम्हाला एक डेमो दाखवणार होते कशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय काय परिणाम होणार आहे? ह्याच्यामध्ये एक आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण म्हणतोय की आपण इंडियामध्ये बॅन केलं, इंडियामध्ये हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इंडियामधल्या युजर्स आणि इंडियामधले जे इंटरनेट वापर आहे त्याच्यावरती फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 69A प्रमाणे त्यांनी प्रिव्हेंट केलेलं आहे. पण आपल्याकडे जर आपण बघितलं तर VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणून जर आपण टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेकडोनी ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म मिळतील की ज्याच्यामध्ये आपण फक्त 5-6 मिनटात आपला इंडियातला IP हा हव्या त्या कंट्रीमध्ये सेट करून आपण वापरू शकतो. मग आत्ताच्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण हा इंडियामध्ये बॅन केलेला आहे किंवा इंडियामध्ये डिसेबल केलेला आहे म्हणतोय, तेव्हा आपण बाहेरच्या नेटवर्कमधलं पण इंटरनेट बंद केलं आहे का किंवा टेलिग्राम बंद केलं आहे का, तर ते नाही. म्हणजे आत्ता ते नाही आहे, तिथून होऊ शकतं हे. इंडियामधून जे इंटरनेट वापरत आहे, इंडियामधले जे युजर आहेत त्यांनाच फक्त आत्ता ब्लॉक केले. पण जर एखादं कोणी आहे की ज्याने एखादं VPN वापरलं दुबईमधलं, आणि दुबईतल्या VPN म्हणजे काय, तर आपण सोप्या भाषेत असं म्हणू की जो माझा घरचा ॲड्रेस आहे तो मी घरचा ॲड्रेस बदलला आणि दुबईमधला ॲड्रेस ठेवला. त्यामुळं जेव्हा मला इंटरनेट कोणी दिलं तर ते पुण्यातल्या किंवा इंडियातल्या घरांनी न देता दुबईतल्या घरांनी मिळालं. आणि आत्ता माझे इंडियन गव्हर्नमेंट त्याच्यावर
हे टेलिग्राम हे सगळं सुरू राहणार. करू शकतो, कारण आत्ता इंडियन गव्हर्नमेंटने काय केलंय की फक्त माझं इंडियातलं घर हे ब्लॉक केलं. पण एवढं सोपं नसेल ना इथं. नाही, आता जर तुम्ही बघितलं की नॉर्ड VPN आहे, सनशार्क आहे, एक्सप्रेस आहे, फोटॉन आहे, असे खूप VPN मिळतात. त्याच्यावरती तुम्ही तुमचं जे काही सबस्क्रिप्शन आहे ते घेतलं, मग ते फ्री पण आहे, पेड पण आहेत, आणि त्याच्यावरनं तुम्ही तो हवा तो कंट्रीचा ईमेल ID IP ॲड्रेस हा वापरू शकता. आणि मग तुमचं ह्याच्या पुढं जे काही इंटरनेट वापराल ते त्या नवीन IP ॲड्रेसवरनं एक हे रोखण्यासाठी कुठेतरी केंद्र सरकारकडून हे टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटकडून अशा पद्धतीने प्रयत्न होत आहेत. यशस्वी आहेत हे प्रयत्न? 100% नाही, पण ह्याच्यातनं नक्कीच जेवढे इझिली आधी पेपर लीक होत होते ते न होता आता त्याच्यामध्ये हर्डल क्रिएट करून इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. आणि आत्ता टेलिग्राम बंद करायचं अजून एक मेजर आहे. जसं मी आत्ता म्हटलं की मल्टिपल ठिकाणी जर मी वापरलं तर त्याचे मला हवेत असे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजला IP ॲड्रेस किंवा जे फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी लागतं ते इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल नव्हती. त्यामुळं आता जर त्यांनी व्हॉट्सअप किंवा सिग्नल आहे किंवा बाकी भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यावरनं आपण ते इझिली ट्रेस करू शकतो. पण ह्याच्यात जसं आपण म्हणतो की क्रिमिनल नेहमीच 10 स्टेप्स पुढं असतो, तसं काही ॲप्स आहेत की जे तुम्हाला एक्झाम्पल ब्लूस्टॅक आहे की जो तुम्हाला मोबाईलचा ॲक्सेस जो आहे, म्हणजे जर तुम्ही हे नॉर्मली लोक गेमिंगसाठी वापरलं जातं. हा कुठला ॲप आहे? ब्लूस्टॅक, की ज्याच्यामध्ये मोबाईलमधला जो आहे तो मी अख्खाच्या अख्खा मोबाईलचा UI युजर इंटरफेस जो आहे तो मी डेस्कटॉपवर घेऊ शकतो. म्हणजे तुमचं मी जसं आत्ता एक्झाम्पल दिलं की मी एखाद्या कंट्रीचं मोबाईलचा पहिला UI बनवला, त्या UI मधून इंटरनेट घेतलं मी बाहेरच्या कंट्रीजमधलं आणि होस्ट केलं ह्या ब्लूस्टॅकमध्ये. तर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन एजन्सी शोधायला लागतील तेव्हा ते आपण असं नाही म्हणणार की ते शोधताच येत नाही, पण थोडंसं त्रास होतो, अडचणी येतात. आता ज्या पद्धतीने हे पावलं उचललेली आहेत त्यामुळं नक्कीच पेपर लीक होणार नाही, काहीतरी प्रयत्न आहेत. आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने स्वतः याच्यामध्ये आता लक्ष घातलेलं आहे. हो, ह्याच्यामध्ये मी परत तेच म्हणेन की आपण एक हर्डल क्रिएट केलेलं आहे की जेणेकरून जे आधी इझिली अवेलेबल म्हणजे इझिली लीक होत होते ते आता हळूहळू रिस्ट्रिक्ट होत राहतील. आता ह्याच्यात पुढे जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंट जे पॉझिटिव्हली काम करते ते पुढे जाऊन AI किंवा ब्लॉकचेनचा सुद्धा वापर ह्याच्यात करू शकतील. कोणी लीक करायचा प्रयत्न केला तर त्याच्यापर्यंत तातडीने पोहोचू शकतात एजन्सीज, पोहोचू शकतात. आणि ह्याचं पुढचं स्टेप म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट हेही करू शकतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेनची मदत घेऊ शकतं की जेणेकरून म्हणजे आता पेपर लीक जे आहेत त्याचा आपल्याला मोडस ऑपरेंडी, त्याचं जे काही थॉट प्रोसेस आहे ती आत्तापर्यंत झालेली आहे, त्याचा अभ्यास झालेला आहे. सो आपण त्याच्यात असं समजू, एक्झाम्पल हायपोथिकल की 50 कीवर्ड आपण काढले की जे कोणी पेपर लीक करणारे स्टुडंट असतील, टीचर असतील, जे काही स्कॅमस्टर असतील त्यांनी एक 50 कीवर्ड काढले की ह्या कीवर्डनी ते स्टुडंटला कॅप्चर करतात. हॅशटॅग्स असतील, कीवर्ड असतील, जे काय असेल तेच जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेनच्या मदतीने इंटरनेटवरतीच ब्लॉक केले, म्हणजे आता जसं आपण म्हणतोय की 16 ते 22 टेलिग्राम बंद आहे, तसं जर पुढचे स्टेप सेंट्रल गव्हर्नमेंटनी ते 50 कीवर्ड ह्या 10 दिवसात इंटरनेटवर जो वापरेल तो रडारवर येईल आणि त्याचं ब्लॉक होईल, अशी जर काही फॅसिलिटी आणली तर हे लीक जे आहे म्हणजे आजकाल सॉफ्ट म्हणजे फिजिकली जाऊन कोणी पेपर देणं किंवा हे वापरत नाही, जे काही आहे ते व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहे. सो आपण जर क्रिमिनल स्मार्ट होत असेल तर ॲज अ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स गव्हर्नमेंट आपण सुद्धा त्याच्यामध्ये स्मार्ट व्हायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा ब्लॉकचेन असेल, AI असेल चा वापर करून आपण हे सुद्धा. हॅकर हे नक्कीच 2 पावलं पुढे असतात, त्यांना सुद्धा रोखण्यासाठी हे सगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते जसं टेक्नॉलॉजी वापरतायत तसंच पॉझिटिव्ह साईडनी, प्रॉसिक्युशन साईडनी सुद्धा आपण टेक्नॉलॉजी वापरून त्यांना तेच प्रयत्न दिसत आहेत केंद्र सरकार. ही त्यातली पहिली स्टेप असू शकते. अर्थात जर आपण बघितलं तर केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने सध्या टेलिग्रामवर काही रिस्ट्रिक्शन्स या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत, अर्थातच हे हडल्स आहेत रोखण्यासाठी. आणि जर कुणी लीक करण्याचा प्रयत्न करत असेल तर जे एजन्सीज आहेत वेगवेगळे जे तपास करतायत ते सहजपणे त्यांच्यापर्यंत पोचू शकतात असं देखील या ठिकाणी सायबर एक्सपर्ट सांगतायत. आणि भविष्यात
AI आणि इतर गोष्टींचा सुद्धा वापर होऊ शकतो. मात्र आता नीट परीक्षा जी री एक्झाम होती त्याच्यामध्ये कुठलाही त्रुटी राहू नये, पेपर लीक होऊ नये, अफवा पसरू नयेत, यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जाते आणि केंद्र सरकारकडून अशा पद्धतीने वेगवेगळे पावलं देखील या ठिकाणी उचलले जात आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.